नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. मित्रांनो, अनेक कामाचा व्याप असल्या कारणाने मध्ये साधारण एक 15-20 दिवसापासून आपल्याला काही इन्फॉर्मेशन देता नाही येईल. त्याच्याबद्दल माफ करा, कारण खूप मोठं आता कंपनीचे पण कामं असतात. इतरही आता थोडं दिवाळीचं वगैरे या हिशोबानं मध्ये व्हिडिओ नाही बनवता आले आपल्या. तर मित्रांनो, आता या काळामध्ये अद्रक पिकावरती ज्या समस्या आहे त्या समस्या आणि इथून पुढचं जे खताचं किंवा इतर औषधांचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, एक लक्षात घ्या, यावर्षी खूप पाऊस झाला. या कारणानं बऱ्यापैकी मुळे पण शेतकऱ्यांचे खराब झालेले आहे. खूप जे अन्नद्रव्य ते लीच आउट सुद्धा झालेले आहे. त्याच्यामुळे सुद्धा प्लॉट अशक्त, खूप कंदकुज या पावसामुळे झालेली. तसंच तणांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून आला, कारण जमिनीमध्ये शेतकऱ्यांना काम करणं सुद्धा शक्य नव्हतं किंवा आऊत चालणं शक्य नव्हतं, पॉवर टिलर चालणं शक्य नव्हतं जास्त पावसामुळे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी आपल्याला उघडीप मिळालेली आहे. जमिनी पण कोरड्या झालेल्या आहे, जे आपल्याला त्याच्यामध्ये आऊत हाणता येईल किंवा पॉवर टिलर हाणता येईल किंवा खुरपण्या करता येईल, भर देता येईल. अद्रक पिकाला भर हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा पॉईंट असतो. तर आता तुम्ही पूर्ण जर गवत झालं असेल तर खुरपणी करून त्याला हाताने किंवा पॉवर टिलरनं भर लावून घ्या. पॉवर टिलरनंच भर लावली पाहिजे असं नाही, जर हाताने सुद्धा लावता आली तर चांगलं आहे. शक्यतो खालची भर घ्या, साईडची घेऊ नका, जेणेकरून साईडला जे कंद आपला वाढत येतो तो वाढणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट थोडेसे कमजोर होते, कमकुवत होते, शेणखताची कमी वापर ज्या ठिकाणी होता तिथं मात्र बऱ्यापैकी अद्रक थोड्याशा करपल्या आणि पिवळसरपणा सुद्धा खूप दिसून आला आणि मुळ्या सुद्धा जास्त पावसामुळे खराब झालेले. तर तिथं आता इथून पुढे आपल्याला त्याला पुन्हा पूर्ववत किंवा फुगवणीचा जो काळ आहे आताचा, तर त्याला आपल्याला कसं कव्हर करता येईल, उत्पादन कसं वाढवता येईल हे सुद्धा आता कव्हर करणं सहज शक्य आहे. काही प्रमाणामध्ये ज्या प्लॉट कंदकुज झालेले समजा किंवा खूपच खराब झालेले तिथं मात्र थोडंसं शक्य नाही. तर मित्रांनो, आता या काळामध्ये आपल्याला जर भरपूर खतं आणि औषधं जर आपण दिले, काही जे याच्यासाठी येतात कंदवाढीसाठी विशेष म्हणजे, तर ते औषधं जर आपण दिली तर निश्चित कंदाची आपल्याला वाढ या ठिकाणी करता येते. त्या औषधं देताना एक काळजी घ्या की जमिनीमध्ये एखादी जमीन जर तलावाच्या खालून किंवा असं असली तर खूप पाणी त्या ठिकाणी आपल्याला गेलं नाही पाहिजे, कारण पाणी गेलं तर मग पुन्हा मुळे आणि हे खराब होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी जास्त असते. मित्रांनो, अनेक ठिकाणी नेमॅटोडचे सुद्धा प्रॉब्लेम, आता ज्या जमिनीमध्ये वारंवार अद्रक पिकाची लागवड झालेली तिथं 2-3 समस्या खूप येतात. एक तर खूप वारंवार लागवड झालेल्या जमिनीमध्ये खूप शेणखत लागतं, ती जमीन चांगली तापलेली पाहिजे आणि तिच्यात जर कंदकुज असेल तर साधारण 4 वर्षाचा गॅप पाहिजे, तर तिथं अद्रक पीक हे बऱ्यापैकी चांगलं येतं. परंतु ज्या जमिनीमध्ये लवकर लागवड होऊ लागली, वर्षात 2 वर्षात अशी लागवड होऊ लागली समजा, आणि शेणखताचा पण थोडा कमी वापर आहे, तर अशा ठिकाणी खूप खुरटी वाढ, वरती खूप करपा, खूप नेमॅटोड, कंदकुज ह्या सगळ्या समस्या 100% आपल्याला दिसून येतात. तर अशा प्लॉटसाठी आपल्याला थोडंसं नेमॅटोडचं नियोजन आता या काळामध्ये करणं गरजेचं आहे. नेमॅटोडसाठी काही आपल्या कंपनीचं जसं नेमॅस्टॉप येतं अशा औषधं देऊन त्याला पुन्हा ह्युमिक मायक्रोरायझर देऊन नव्या मुळ्या काढून घेऊन, आणि आपल्याला नंतर कंदवाढीसाठी जर करपा तुमच्या प्लॉटमध्ये वरती खूप असेल तर पानाद्वारे फारसं कोणतंही टॉनिक घेतलं जात नाही. त्याच्यामुळं ड्रिपमधून तुम्ही काही टॉनिक द्यायचे, ज्याच्यानं तुमचं पुन्हा ते कंद चालू होतील. हे कंद तुम्हाला चालू करण्यासाठी आपलं स्टंप एक्सपर्ट हे ड्रिपमधून एकरी 2 लिटर द्यायचंय आणि जम्बो हे सुद्धा एकरी आपलं 2 लिटर द्यायचंय. हे 2-2 लिटर दोन्ही मिळून जर तुम्ही औषधं 2 दिले तर 100% तुमचा कंद पुन्हा चालू होतो, कांड्या त्याच्या पूर्ण चारी बाजूनं चालू व्हायला सुरुवात होती. हे झालं टॉनिक विषयी. तसंच मित्रांनो, खतं सुद्धा या काळामध्ये जर आपण दिली, फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं आपल्याला जास्त प्रमाणात या काळात लागतात. परंतु काही ग्रेड असतात इम्पोर्टेड, जे साधारण आपला एक हुक्का ग्रेड आहे, जो चायनाचा इम्पोर्ट ग्रेड आहे, खूप चांगला ग्रेड आहे. तो सुद्धा जर या काळामध्ये तुम्ही दिला तर त्याचे सुद्धा खूप चांगले परिणाम आपल्याला या काळात बघायला मिळतात.
मित्रांनो, तुम्हाला थोडीशी तजेलेदार आणि हिरवी अद्रक करायची असेल आणि जसं सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी बरदार अशी अद्रक असते, असं जर थोडं तुम्हाला अद्रक बनवायची असेल तर निश्चित आपल्या 25-25 सारख्या खताचा वापर करा. याच्याने पूर्ववत अशी थोडी तजेलदार अद्रक होते, कारण तो अत्याधुनिक असा ग्रेड आहे आपला 25-25 चा. तर त्याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निश्चित वापर करा. मित्रांनो, आता पाला वाढीवर नसल्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं करपा कंट्रोल करायला अवघड जातं. तर त्या पाल्यावरती खूप खर्च न करता फक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर माझ्या मते बरं राहील, कारण इथून पुढे पाला हा खूप वाढीवर नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये जे बुरशीनाशकांचे रिझल्ट येतात, चांगल्या चांगल्या भारी भारी बुरशीनाशकांचे, निटिओ झालं, कॅब्रेटॉप किंवा इतर जे काय चांगले बुरशीनाशक असतील त्यांचे रिझल्ट ह्या काळामध्ये तुम्हाला तेवढे दिसणार नाही. तर त्याचं कारण हेच आहे की आता अद्रक पीक हे जसं सुरुवातीला वाढीवर असतं तेवढं या काळामध्ये नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला परिणाम दिसून येतील. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं, की भर मात्र तुम्ही द्या. जर भर नाही दिलं तर आपलं तिथंच कंद जो वाढतो तो थांबतो. तो थांबल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप मोठं नुकसान या ठिकाणी दिसून येतं. मुळी तुमची ऍक्टिव्ह असणं अतिशय गरजेची. जर मुळी तुमची ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही हे सगळं करून सुद्धा काहीच उपयोग नाही. मुळी चेक करा. पांढरी शुभ्र अशी जर मुळी नसेल तर समजून घ्या की आपण दिलेले कोणत्याही खताचा तुम्हाला रिझल्ट येणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की खतामध्येच प्रॉब्लेम. तर मुळी सुद्धा अतिशय चांगली असणं गरजेचं. त्याच्यामुळे मुळी उपटा, तिला बघा. जर पिवळसर, नेमेटोड असं काही वाटत असेल तर नेमेटोडची औषधं द्या. पिवळसरपणा काही वाटत असेल तर ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायझा सारखे जीवाणू जर तुम्ही त्याला दिली तर नवीन पुन्हा ते आपल्याला चालू व्हायला मदत होते. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, आपला खर्च कमी करण्यासाठी आपल्याला 2 महत्वाचे उपाय असतात, ज्याच्यामध्ये खूप मोठा खर्च आपला अद्रक पिकाचा कमी होतो. पहिला, शेणखत भरपूर वापरायचं आणि दुसरा 50 किलोची दाणेदार खतं सुद्धा भरपूर आपण वापरायची. ते आता सुरुवातीच्या काळामधल्या गोष्टी, परंतु तुम्हाला सांगून ठेवतो जेणेकरून पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला ह्या टिप्स निश्चित कामात येतील. जर शेणखत आपण चांगलं कुजलेलं भरपूर वापरलं किंवा आपण बाहेरून आणून एका ठिकाणी ढीग करून, किंवा घरचं असेल तर ते गड्ड्यात जर असेल तर त्याला बाजूला काढून त्याच्यावरती डिकम्पोस्टिंग जे कल्चर येतं कुजवण्यासाठी ते जर वापरून चांगलं कुजलेलं जर शेणखत आपण आपल्या पिकाला जर दिलं तर आपला ड्रिपच्या खतांचा किंवा इतर कुठल्याही खूप जे आपण औषधं वापरतो याच्या खर्चामध्ये आपल्याला बचत करता येते. तसंच दाणेदार खत जर आपण 3 डोस जर साधारण आपल्या अद्रक पिकाला दिले, थोडेसे हेवी डोस जरी दिले तरी अडचण नाही, परंतु स्लो गतीनं पिकाला मिळतात आणि साधारण एका डोसचा परिणाम 3-3 महिन्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यात देखील खूप आपला खर्च वॉटर सोल्युबल खतांचा वाचतो. तर त्याचं सुद्धा एक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता इथून पुढचं जर काळाचं बोलायचं ठरलं तर इथून पुढे आपल्याला जास्तीत जास्त फुगवणीवरती आपल्याला फोकस करायचा आहे आणि जे काय आपल्याला थोडा माल चारी बाजूने बनवून घेता येईल त्याच्यावरतीच आपल्याला इथून पुढे फोकस करायचा आहे. तर मी सांगितलेल्या तुम्ही टिप्स वापरून जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट ड्रिप मधून देऊन तुम्ही निश्चित ते सहज शक्य आहे तुम्हाला हे सगळं करणं. त्यानंतर फुगवणीसाठी आपले काही KMS आणि बुस्टर जे प्रोडक्ट आहे ते भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता जे या काळामध्ये जे तुम्हाला करायचे त्या टिप्स मी तुम्हाला दिल्या. मित्रांनो, यावर्षी आपण जे लागवड करताना अपेक्षा ठेवली होती किंवा लागवडीनंतर काही महिन्या 1.5 महिन्यानंतरची अद्रकला रेट काय राहतील त्याची जी अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षेपेक्षा निश्चित खूप जास्त रेट यावर्षी राहतील, कारण लागवडीमध्ये सुद्धा खूप घट झालेली आणि अद्रकचे प्लॉट सुद्धा खूप खराब झाले. तर त्याच्यामुळे रेट तर चांगले राहतील, त्यात काहीच शंका नाही. म्हणून आपला जो आता जे काय आपल्या हातात पीक आहे, माल आहे, त्याचं उत्पादन जास्तीत जास्त कसं येईल याच्यावरती निश्चित तुम्ही लक्ष ठेवा. 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. एक, तुम्हाला भर चांगली द्यायची. दुसरं, तुम्हाला मुळी चेक करायची आणि नंतर मग आपल्याला जे काय खतं वापरायचे ते वापरायची. या काळामध्ये पाला कमी ऍक्टिव्ह असल्यामुळे पाल्यावर फारसं लक्ष द्यायचं नाही, फक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या इथून पुढे घ्यायचे. या काळामध्ये आळीचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त होत नाही, कारण आता इथून पुढे थंडी सुद्धा सुटणार आहे आणि
थंडी हा काळ पूर्ण पोषणाचा काळ आहे, तर या पोषण काळामध्ये, या थंडीच्या काळामध्ये अद्रक खूप जास्त पोचतं आणि या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पिकाची फुगवण करून घ्यायची, कांडीची लांबी करून घ्यायची, तर ती निश्चित करा. तुम्हाला काही समस्या असली, कोणत्याही भागामध्ये आमचं औषध जर उपलब्ध नाही असं तुम्हाला वाटलं, तर निश्चित आमच्या स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करा. तुम्ही खुलताबादच्या आजूबाजूला जर 50-100 किलोमीटर असाल तर निश्चित आमच्या पवन ॲग्रो मॉलला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि आमचं प्रोडक्ट खरेदी करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा. चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.